नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। कापडणे येथील शेतकऱ्याने गवारला 10 रुपये किलो दर मिळाल्याने उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या। कापडणे येथील शेतकरी बापू दौलत माळी यांनी तब्बल 2.5 महिने रात्रंदिवस काबाड कष्ट करून फुलवलेल्या उभ्या गवारच्या पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या आहेत। बापू माळी यांची कापडणे देवघाने रस्त्यालगत शेती असून त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गवार पिकाची लागवड केली होती। बियाणी, खते, फवारणी, निंदणी आदी व्यवस्थापनावर 40,000 रुपयांपेक्षा अधिक खर्च करून रणरणत्या उन्हात पाण्याची टंचाई असतानाही सूक्ष्म नियोजनातून त्यांनी बहरदार गवार पिकवली। मात्र उत्पादन हाती आल्यानंतर बाजारात केवळ 10 रुपये किलो इतकाच दर मिळाला। शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका असून शासनाने शेतमालाच्या दराबाबत ठोस धोरण राबवावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे। नमस्कार, मी महेंद्र बापू खलाने, गाव कापडणा, तालुका जिल्हा धुळे। 2 महिन्यापूर्वी मी गवारची लागवड केली होती। खूप खर्च करून पण आणि खूप कमी पाणी असताना मी गवार लागवड केली। गवारची वाढव केली पण गवारला काही भाव भेटला नाही। 10 रुपये किलो गवार गेल्यामुळे आम्हाला शेवट नाविलाजाने मेंढ्या व शेळी सोडण्यात नाविलाज झाला। नमस्कार, मी महेंद्र बापू खलाने, राहणार कापडणा, तालुका जिल्हा धुळे। मी 2 महिन्यापूर्वी गवारची लागवड केली होती पण पाणी कमी होतं आमच्याकडे, तरी पण आम्ही गवार खूप चांगली जगवली। खूप खर्च केला, 30-40 हजार रुपये खर्च केला व गवार आम्ही फवारणी, निंदणी असं करून आम्ही गवारला आज कवडी मोल 10 रुपये किलोने भाव मिळाला आहे। तरी पण आम्हाला शेवटी नाविलाजाने शेळ्या शेतात सोडाव्या लागल्या। अजिबात मार्केटमध्ये भाव नाही आहे गवारला। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।